शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे. आपण जर पाहिलं असेल तर कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांकडून फार्मर आय डी जो आहे तो मागितला जात आहे. परंतु फार्मर आय डी काढत असताना शेतकऱ्यांचं एका किंवा अधिक गावामध्ये क्षेत्र असेल तर त्या शेतकऱ्यांचं फक्त एकाच गावामधील जे क्षेत्र आहे ते फार्मर आय डीवरती आहे. तर अशा शेतकऱ्यांना काळजी करायची कारण नाही, कारण की सद्यस्थितीला आपण कुठेही जरी गेलात तरी आपल्याला योग्य प्रकारचं उत्तर मिळणार नाही. आपली जी फार्मर आय डी आहे याची जी वेबसाईट आहे ती पुढील 10 दिवसामध्ये अपडेट होणार आहे. त्यानंतर आपण आपल्या इतर गावामधील जे क्षेत्र आहे ते वाढवू शकता. या व्यतिरिक्त आपण जर पाहिलं तर फार्मर आय डीमध्ये जे नाव आहे काही शेतकऱ्यांचं दाखवत नाही, म्हणजे इतर शेतकऱ्यांना ते जे फार्मर आय डीमधील जे नाव आहे ते जोडलं गेलेलं आहे. त्या शेतकऱ्यांनी देखील काळजी करायची आवश्यकता नाही. जर दुसऱ्याला जर क्षेत्र गेलं असेल तर हे देखील क्षेत्र जे आहे ते आपण अपडेट करून घेऊ शकता. वेबसाईट जी आहे ती अपडेट होणार आहे. त्यामुळे सद्यस्थितीला आपल्याला काय करायचं, आपल्याकडे जो फार्मर आय डी आहे जे क्षेत्र असेल तेच आपल्याला सद्यस्थितीला फार्मर आय डी जो आहे तो आपली विकास सोसायटी असेल किंवा बँक असेल यांच्याकडे सादर करायची आहे. इतर कोणत्याही प्रकारची काळजी करायची नाही. पुढील 8 दिवसात वेबसाईट अपडेट होणार आहे.